आपण पाहत आहात मार्मिक समाचार, बातमी मागील सत्य। नमस्कार, रणसंग्राम 2024 मार्मिक समाचारमध्ये आपले स्वागत आहे। मंत्री अनिल पाटलांकडून तुमच्या काय अपेक्षा होत्या? त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही। पाडळसरे धरण संदर्भात तू शेतकऱ्यांचा रोष आहे का, काय म्हणाल की काय विकास झाला का? शेतकऱ्यांचा रोष आहे ना, शेतकऱ्यांना भाव नाही, काही नाही, ते फक्त दुसऱ्याच गोष्टीवर बोलतात। शेतकऱ्यांना कापूसला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, त्याच्यावर कोणीच विषय करत नाही। अनिल दादा मंत्री झाल्यानंतर आमच्याशी संपर्कच झाला नाही। शेतीमालाला भाव भेटणार तर गेल्या 5 वर्षात शेतीमालाला भाव भेटणं, दुष्काळ अंमळनेर तालुक्याला जाहीर न होणं, अंमळनेरच्याच बाजूच्या चाळीसगाव तालुक्यात जो दुष्काळ जाहीर झाला आणि मंत्री असून देखील आपल्या अंमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर नाही झाला, तर या संदर्भात तुम्ही काय सांगा? अनिल दादांनी तर 42 खेड सोडूनच बोललेले आहे। 42 खेडांना तर त्यांनी अनुदानच दिलं नाही आहे आणि पीक विमा तर 42 खेडे सोडूनच दिलेले आहे। 42 खेडांना म्हणजे अनिल दादांनी काहीच काम केलं नाही आणि काही विचारही केला नाही आमचावाला। आम्ही जायचो, आम्हाला म्हणायचे करू करू, फक्त एवढंच केलं, दुसरं काहीच केलं नाही अनिल दादांनी। आणि अनिल भाईदास पाटील यांचा आणि माजी आमदार शिरीष चौधरींचा कार्यकाळ जर बघितला, तुमच्या अपेक्षा कोणाकडून जास्त होत्या? अपेक्षा अनिल दादांकडनं जास्त होत्या, पण अनिल दादांनी आमच्याकडे बघितलं नाही। 42 खेडे सोडूनच कामं केलेले। अनिल दादा स्वतः पंचनामाला आले, माझे 25 लाखाचे टरबूज दिलेलं होतं, गारपीट झाली, त्यांनी स्वतः पंचनामा केला। पंचनामा केल्यानंतर त्यांनी सांगितलं यांच्या फळबागामध्ये टाका, त्यांचं खूप नुकसान झालं आहे। मग ते नुकसान झाल्यानंतर पंचनामा झाला। पंचनामा झाल्यानंतर जेव्हा यादी आली, यादी आल्यानंतर आमच्या नावाच आलं नाही। 2 ठिकाणी जिराडी रस्त्याला आणि एक बहादरपूर अंमळनेर शिवाराला त्या स्वतः विजिट दिली त्यांनी। त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की यांच्या फळबागामध्ये टाकलं, पण 2 ठिकाणी नाव आलं नाही माझे। म्हणजे गारपीटचे पैसे झाले नाही आणि माझ्या शेजारी एकंदरीत हा भ्रष्टाचार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हा, मग भ्रष्टाचार सारखंच आहे ना, कारण नागरिक झालेल्या माणसाला 35,000 आले, 35,000 रुपये आले आणि मला माझ्या नाव झालं नाही, म्हणजे मग कुठे गेले पैसे?